मोहकर तालुक्यातील अजनी शिवार येथे 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला। 2 गंभीर आणि 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत। डोनगाव पोलिसांनी सय्यद मंजूर सय्यद बिराम याच्यासह 9 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे येथील विकास खा जागबीर खा पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते नातेवाईकासह शेतात गेले असता मंजूर सय्यद बिरार व साथीदारांनी हल्ला केला। या हल्ल्यात सय्यद अजाज सय्यद वाहेद याच्या डोक्यावर वार झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर विरोधी गटानेही प्रत्युत्तरार्थ तक्रार दाखल केली असून दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी गुन्हे नोंदविण्यात आले आहे। गंभीर जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे। 3 ते 3:30च्या दरम्यान डोनगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणारे जे अंजनी बुद्रुक गाव आहे त्या अंजनी बुद्रुक गावाच्या शिवारामध्ये शेतजमिनीवरून 2 नातेवाईकांमध्येच भांडणे झाली आणि आमडापूर या गावावरून आलेले जे नातेवाईक होते शेतजमिनीचा कब्जा घेण्यासाठी आले असता इथल्या अंजनी बुद्रुक इथले जे रहिवासी आहे तर त्यांच्यामध्ये जो वाद झाला त्याच्यामध्ये सय्यद अय्यास वाहिद याचा या मारहाणी दरम्यान मृत्यू झालेला आहे। यांना मारहाण करणारे या दोन्ही पार्ट्यांनी एकमेकांना आपापसात मारहाण झाली। तर याच्यामध्ये जो मृत्यू झालेला आहे ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरुद्ध आपण खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत। या मारहाणी दरम्यान असणारे सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत। त्यांच्या विरुद्ध डोनगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। यामध्ये एकूण आरोपी आपण आता सध्या 10 आरोपी आपण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते 10 आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत। जखमींना जे मृत पार्टी आहे म्हणजे जो व्यक्ती मयत झालेला आहे त्यांच्याकडील जे काही साथीदार होते त्यांना संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये रेफर केलेला आहे आणि आरोपी पार्टीचे सुद्धा काही व्यक्तींना किंवा त्यांच्या साथीदारांना मारहाण झाली होती तर त्यांनाही आपण अकोला रुग्णालयामध्ये रेफर केलं होतं आणि आरोपी पार्टीकडून सुद्धा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रात्री त्यांना संभाजीनगरला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण तिकडे हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। प्रकृती सध्या तरी स्थिर आहे। आम्ही माहिती ठेवून आहोत। पुढील माहिती काही मिळाल्यास आपल्याला कळवण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।